डिसेंबर महिन्यात गारव्यात रंगत आणणाऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा यंदाचा 9वा पर्व अधिक भव्य आणि आकर्षक ठरणार आहे. 13 ते 22 डिसेंबर दरम्यान हनुमान नगरातील क्रीडा चौक ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खासदार महोत्सवाची आज पत्रपरिषद झाली. पत्रपरिषदेत नितीन गडकरी, अनिल सोले, कृष्णा खोपडे, मिलिंद माने, सुलेखा कुंभार या नेत्यांची मुख्य उपस्थिती होती. खासदार सांस्कृतिक महोत्सव 2024चं उद्घाटन 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता प्रसिद्ध अभिनेत्री काजोल यांच्या हस्ते होणार आहे. पद्मश्री काजोल ये फिल्म एक्ट्रेस है, अपना मराठी में तमिला करके उनकी लड़की है और अभी तो सिनेमा अजय देवगन उनकी पत्नी है। तो ये शायद वो भी आने की संभावना है। तो ये काजोल तो ये कार्यक्रम पहले दिन होगा और संस्कार भारती द्वारा प्रस्तुत है भारत हूँ। ये भारतीय संस्कृति और लोकधारा का दर्शन करने वाला नाट्य, नृत्य और संगीत में आविष्कार विदर्भ के कलाकार इसमें बाजीगर, DDLJ यासारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या पद्मश्री काजोल यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाला नवी झळाळी मिळणार आहे. या महोत्सवात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार तसेच स्थानिक कलाकार आपली कला सादर करतील. सकाळ व संध्याकाळच्या 2 सत्रात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि कलात्मक कार्यक्रमाची मेजवानी नागपूरकरांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये हिंदी कवी आणि वक्ते डॉक्टर कुमार विश्वास यांचा विशेष सहभाग असेल. त्यांचं सादरीकरण प्रेक्षकांना रामायणाच्या भावमय वातावरणात घेऊन जाईल. नागपूरकरांसाठी हा सांस्कृतिक महोत्सव फक्त कलात्मक सादरीकरण नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक एकजुटीचा उत्सव ठरणार आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता योग्यता पाटेकर यांची रिपोर्ट चंद्रपूरहून. आपल्याला सांगण्यात अत्यंत आनंद होतो की या ठिकाणी पुन्हा यावर्षी जशी आचारसंहिता काल संपली, आजपासून याची तयारी सुरू झाली. आजपर्यंत जवळपास आपण 2017 पासून या ठिकाणी 150च्या वर कार्यक्रम केले आहेत. आपण 2024च्या वर्षामध्ये गणेशोत्सव, दुर्गोत्सव मध्ये जवळपास 5000च्या वर आर्टिस्ट आपण या माध्यमातून जोडलेले आहेत. आपण विचार केला तर प्रत्येक वेळेस नवनवीन कल्पना या उत्सवामध्ये आणल्या गेल्या पाहिजे, त्याच्या आयोजनामध्ये आणल्या गेल्या पाहिजे अशी माननीय नितीनजींचं नेहमी म्हणणं असतं. आपण डिजिटल माध्यमातून पासेसचं वितरण केलं. यावेळेस नवीन पद्धतीने एक QR कोड नागपूरच्या आपल्या आयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी आहेत. नागपूर शहरामध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते आहेत आणि विविध सार्वजनिक ठिकाणी QR कोड लावला जाईल आणि तो QR कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला ताबडतोब आपल्याला ज्या दिवसाचा स्लॉट पाहिजे असेल किंवा ज्या दिवसाचा पास पाहिजे असेल तो पास यांचं देखील यावेळेस 3 दिवसाचा कार्यक्रम राहणार आहे. त्याची घोषणा माननीय नितीनजी करतील. परंतु 7200 स्क्वेअर फीटचं डायस त्याच्या ठिकाणी राहणार आहे. एवढं भव्य डायस त्या ठिकाणी होत आहे.